ओम साईराम. साई म्हणतात, आजचा दिवस तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. मनात जे काही अडथळे आहेत ते सोडून दे. मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहे. साईबाबा म्हणतात, बाळा, मनाची शक्ती खूप मोठी असते. मन शांत असेल तर निर्णय योग्य ठरतात. पण मन अस्थिर असेल तर छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या वाटतात. त्यामुळे आजचा दिवस तू मनाला स्थिर करून सुरू कर. तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते कधी-कधी तुला अवघड वाटतं. पण बाळा, अवघड म्हणजे अशक्य नसतं. संघर्ष हा तुझी क्षमता वाढवण्यासाठी असतो. तू आधीही बऱ्याच वेळा संकटांवर मात केली आहेस आणि आजही करशील. आजचा संदेश म्हणतो, जीवनात कुणावर राग धरू नको. माफ करणं म्हणजे हार नाही, ती ताकद असते. जे तुला दुखावतायत त्याला मनात साठवून ठेवू नकोस. चिंता म्हणजे मनाचा भार आणि माझा भक्त भार घेऊन चालत नाही, तो भार मला देतो. कधीकधी तुला वाटतं की तुझी मेहनत योग्य मूल्य मिळवत नाही, पण काळजी करू नकोस. प्रत्येक मेहनतीचं फळ मिळणार. फक्त वेळ योग्य असावा लागतो. वेळच सगळं बदलतो आणि योग्य वेळ येण्याआधी मनुष्य अधीर होतो. बाळा, तू फक्त एक पाऊल टाक. पुढची वाट मी तयार करेन. तू जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवशील तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. आज तुझ्या घरात शांतता राहो, कुटुंबात प्रेम राहो. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद हे देवाच्या आशीर्वादाप्रमाणेच असतात. त्यांचा मान ठेव. कोणाचेही मन दुखवू नकोस. चांगुलपणानं वाग. देवापर्यंत पोहोचवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. जगातील सर्व लोक तुझा विचार समजतील असं नाही, पण बाळा, देवापर्यंत पोहोचण्यासाठी लोक नव्हे, तुझं मन आणि तुझी श्रद्धा महत्त्वाची असते. तुझ्या आयुष्यात पैसा, नशीब, प्रसंग सगळं योग्य वेळी येईल, पण मन शांत नसेल तर काही आनंद देत नाही. म्हणून आज स्वतःसाठी 2 मिनिट काढ. माझं नामस्मरण कर. डोळे बंद कर आणि एवढंच म्हण, साई, मला मार्ग दाखवा. मी मार्ग दाखवीनच. मनुष्याचे जीवन हे नदीसारखे असते, कधी शांत, कधी वाहणारे, कधी खडकांवर आदळणारे. पण नदी शेवटी तिचा प्रवास पूर्ण करते. तसेच तुमचे प्रयत्न, तुमचे स्वप्न आणि तुमचे ध्येय एक दिवस पूर्ण होणारच. थोडा वेळ लागू शकतो, पण यश मिळालेच पाहिजे हे ठरवणे तुमच्या हातात आहे. बाळांनो, तुमच्या जीवनात एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमच्या मनाचा चांगुलपणा. जर तुमच्या मनात चांगुलपणा असेल तर दैवी शक्ती तुमच्या आसपास राहते. इतरांना मदत करा, जरी ती छोटी असली तरी. कारण छोटा हात पुढे केला तरी तो कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात मोठा दिलासा ठरू शकतो. साई म्हणतात, दया, नम्रता आणि प्रेम हे 3 गुण ज्याच्याकडे असतात त्याच्याकडे देव स्वतः येतो. काळजी आणि चिंता ही तुमची ऊर्जा कमी करतात. जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होईल असा विश्वास ठेवा. तुमच्या मनात जे काही चालू असते ते विश्वापर्यंत पोहोचते. म्हणून चांगले विचार करा आणि चांगले बोलत राहा. साई म्हणतात, तू आनंदात राहिलास तर विश्वही तुला आनंदाचे प्रसाद देत राहतील. कधीकधी लोक तुझ्याबद्दल चुकीचे बोलतात, टीका करतील, तुमच्या मनाने घेतलेल्या निर्णयांवर शंका घेतील. पण बाळांनो, तुम्ही इतरांनी दिलेल्या टीकानुसार जगू नका. तुमचा मार्ग तुमचाच आहे. साई म्हणतात, जग काय म्हणेल याची चिंता नको. मी तुझ्या अंतःकरणात काय सांगतो ते ऐक. साईबाबा म्हणतात, बाळांनो, माझा आजचा संदेश एकच. आत्मविश्वास, धैर्य आणि श्रद्धा ठेवून पुढे चला.
अडथळे दिसतील, पण तुम्ही थांबू नका. माझं संरक्षण, माझं प्रेम आणि माझी कृपा तुमच्या मार्गावर सतत आहे. जोडून ठेवा श्रद्धा आणि सबुरी उघडतील तुमच्यासाठी नवीन दारी. बोला श्री साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.